देवेंद्र कुठे आहे आमचं टँकर? देवेंद्र फडणवीसांना आज आम्ही इथून तहसीलदार कार्यालयामार्फत सवाल विचारतोय की राज्यात पेट्रोल टंचाई आणि डिझेल टंचाई ही कशामुळे झाली? एकीकडे हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम हे आम्हाला सांगतंय की राज्यामध्ये देशामध्ये कुठेही पेट्रोल टंचाई नाही आहे, पेट्रोल पुरवठा भरपूर आहे. मग इकडे महाराष्ट्रामध्ये पेट्रोल टंचाई का आहे? महाराष्ट्रातल्या बरेचशा जिल्ह्यामध्ये पेट्रोलची टंचाई का आहे? कंपनीवाले सांगतात की पेट्रोल इथून निघलेलं आहे, मग गेलं कुठं? नेमकं पेट्रोल गेलं कुठं आणि हे याच्या मागचं भूमिका काय आहे? शेतकरी शेतमजूर बांधव रस्त्यावर आहे, व्यावसायिक हे बेरोजगार होत चालले आहेत, ट्रॅव्हल्स आणि टुरिझमचा जो व्यवहार आहे हे पूर्णपणे ठप्प झालेला आहे आणि पेट्रोल नसल्यामुळे शेतकरी शेतमजूर यांचे पेरणीचे दिवस त्यांचा बाजारात ते जाऊ शकत नाहीये. कुठेतरी या इथल्या झोपलेल्या प्रशासनाला आमचं सांगणं आहे की तात्काळ जागेवर या आणि इथल्या प्रशासनाने, इथल्या राज्य सरकारने, इथल्या जिल्ह्यातल्या स्थानिकच्या लोकप्रतिनिधींनी आमचं आव्हान आहे की तात्काळ या पेट्रोलच्या झालेल्या प्रश्नावर तात्काळ तोडगा काढा आणि इथल्या प्रशासनाने यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करून तात्काळ या प्रश्नावर तोडगा काढा. अन्यथा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. जय भीम.